सायमल्टेनियसली MPSC GS4 मध्ये अभ्यासायला असणारा विषय आहे इथिक्स. आणि या विषयासंदर्भात सर्वच विद्यार्थ्यांची नेहमीच गोंधळलेली अवस्था असते. का लक्षात घ्या, कारण एथिक्स हा असा विषय आहे ना, तो आपण आपल्या अकॅडमिक बॅकग्राऊंड मध्ये कधी वाचलेला असतो. आपण ज्या विषयामधून डिग्री घेतो, जिथून आपण 12वी केलेली असते, आपलं 10वी झालेलं असतं, तर एथिक्स हा असा विषय आहे, लक्षात घ्या, की या विषयासंदर्भात आपण कधीही कुठेच वाचलेलं नसतं. बरोबर आहे. तर त्याच प्रमाणात लक्षात घ्या, सायमल्टेनियसली जर तुम्ही इकॉनॉमिक्स घेतला, जॉग्राफी घेतलं, हिस्ट्री घेतलं, तर या प्रत्येक विषयासंदर्भात आपण कुठे ना कुठे वाचलेलं असतं. म्हणजे जे काही आपलं अकॅडमिक बॅकग्राऊंड आहे, 10वी असेल, 12वी असेल किंवा डिग्री असेल, तर या प्रत्येक इयर्स मध्ये आपण कुठे ना कुठे हे विषय वाचलेले असतात, लक्षात घ्या. आणि त्यामुळे लक्षात घ्या की एथिक्स हा असा विषय आहे, तो आपल्या सर्वांसाठीच अननोन आहे. जर समजा तुमचं जर मास्टर फिलॉसॉफी मधून केलं असेल, तर कदाचित तुम्ही तिथे एथिक्स हा विषय वाचलेला असेल. का? कारण लक्षात घ्या, एथिक्स इज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी. एथिक्स इज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी. जसं लक्षात घ्या, जर तुम्हाला अर्थ विषय माहिती घ्यायची असेल तर तुम्ही जॉग्राफी वाचता. जर तुम्हाला इंडियन हिस्ट्री बद्दल माहिती घ्यायची असेल, हिस्ट्री विषय वाचता. ह्युमन बॉडी विषय जाणून घ्यायचा असेल तर बायोलॉजी विषय आपण अभ्यासतो. त्याचप्रमाणे जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचंय, यू वॉन्ट टू नो अबाउट ट्रूथ, बरोबर, तर फिलॉसॉफी वाचावं लागतं. आणि फिलॉसॉफीचीच ब्रांच काय आहे लक्षात घ्या, तर एथिक्स आहे. आणि त्याच अनुषंगाने लक्षात घ्या, इतर विषयांशी जर एथिक्सचं कंपॅरिझन केलं तर एथिक्स हा आपल्या सर्वांसाठीच अननोन विषय आहे. आणि त्यामुळे लक्षात घ्या, बऱ्याच मुलांच्या मनामध्ये एथिक्सचा अभ्यास करत असताना भीती असते, म्हणजे त्या विषयासंदर्भात. ओके, तर मग असे विद्यार्थी ज्यांना एथिक्स विषय काहीच माहित नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांनी एथिक्स या विषयाची 0 पासून सुरुवात कशी करावी, अगदीच 0 सुरुवात. तर सर्वात पहिली गोष्ट आहे, लक्षात घ्या, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. तर आता इथे लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही UPSC आणि MPSC चं कंपॅरिझन करता, म्हणजे UPSC आणि 2025 MPSC वर्णनात्मक पॅटर्न, तर आपल्याला एथिक्सचा अभ्यास करताना UPSC चे PYQs मिळून जातात. मात्र इथे प्रश्न येतो, MPSC चे PYQs कुठून आणणार? म्हणजे समजणार की 2025 ची जी MPSC आहे तिथे एथिक्स वर कशा पद्धतीचे प्रश्न येतील, बरोबर. तर हा प्रश्न आपल्या सर्वांसमोरच असेल. आता याचं उत्तर काय आहे लक्षात घ्या. तुम्ही काय करायचं, इथे UPSC चे जे एथिक्सचे PYQs आहेत, तर त्याचं तुम्ही अनालिसिस करायचं. नॉट नेसेसरी, लक्षात घ्या की UPSC मध्ये जे एथिक्सचे PYQ आहेत ऍज इट इज क्वेश्चन येतील, नो. बट तुम्ही काय करायचंय की UPSC चे एथिक्स PYQs ला आयडियल मानायचं आहे आणि त्यानुसार अभ्यासाला लागायचं आहे किंवा त्याचा अनालिसिस करायचा आहे. समजतंय? सर्वात पहिली गोष्ट, सिलेबस पाठ करा आणि PYQचं अनालिसिस करा. जे विद्यार्थी MPSC वर्णनात्मक साठी तयारी करत आहेत त्यांनी UPSC चे एथिक्स PYQचं अनालिसिस करायचं आहे ऍज ऑफ नाव, लक्षात घ्या. ओके, दुसरी गोष्ट ते म्हणजे